गुड मॉर्निंग फ्रेंड्स. न्यूमेरिकल अनालिसिसच्या लेक्चर नंबर 10 वर आहोत आपण आणि आपला एक्झाम्पल नंबर सुरू आहे 6 जे की पेज नंबर 13 वर आहे. प्रूव्ह दॅट e टू द पॉवर x which is equal to del square upon e into e to the power x into e to the power x. हा e कॅपिटल आहे, हा स्मॉल आहे, डिवायडेड बाय डेल स्क्वेअर ई टू द पॉवर एक्स. हा एक्झाम्पल परीक्षेमध्ये नेहमी येतो. मग आता आपण हा जो डेल्टा ऑपरेटर आहे याची डेफिनेशन आपल्याला माहित आहे. हे जे शिफ्ट ऑपरेटर आहे हे एखाद्या फंक्शनवर जर ऑपरेट केलं तर काय रिझल्ट येते हेही आपल्याला माहित आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल करायला आपल्याला काही कठीण जाणार नाही. आपण काय करू, राईट हँड साइडच्या टर्म 1 बाय 1 फाइंड आउट करू. सो सोल्युशन वी हॅव ही न्यूमरेटरची याची व्हॅल्यू आपण काढू पाहिजे. ई टू द पॉवर एक्स. कॅपिटल ई म्हणजे शिफ्ट ऑपरेटर जेव्हा एखाद्या फंक्शनवर ऑपरेट होतो तेव्हा दॅट फंक्शन इन्क्रीज्ड बाय अन अमाउंट एच म्हणजे ई टू द पॉवर एक्स प्लस एच असा त्याचा रिझल्ट आहे. दिस इज बाय डेफिनेशन. आता डेल स्क्वेअर ई टू द पॉवर एक्स ला आपण काय लिहू शकतो, विच इज इक्वल टू डेल इन ब्रॅकेट डेल ई टू द पॉवर एक्स. जेव्हा डेल्टा ऑपरेटर एखाद्या फंक्शनवर ऑपरेट होतो किंवा डेल्टा एफ ऑफ एक्स ची डेफिनेशन एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स. इथं एफ ऑफ एक्स ची किंमत आहे ई टू द पॉवर एक्स आणि म्हणून विच इज इक्वल टू डेल्टा इन ब्रॅकेट e to the power x plus h minus e to the power x ब्रॅकेट कंप्लीट which is equal to याच्यातून e to the power x जर कॉमन काढला आपण तर ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहते e to the power h minus 1 into e to the power x. याचाच अर्थ काय झाला हो, जर तुम्ही डेल्टा ऑपरेटर e to the फंक्शन x वर ऑपरेट केला, e to the power x वर ऑपरेट केलं तर त्याचा रिझल्ट अल्टिमेटली ई टू द पॉवर एच मायनस 1 इंटू ई टू द पॉवर एक्स म्हणजे जे सुरुवात केली होती ते येत आहे. मग पुन्हा तीच गोष्ट करण्यापेक्षा डायरेक्ट आता काय करू आपण, विच इज इक्वल टू ई टू द पॉवर एच मायनस 1 टेकन आउट आउटसाइड द डेल ई टू द पॉवर एक्स अँड वी नो दॅट व्हेन दिस डेल ऑपरेट्स ऑन दिस फंक्शन ई टू द पॉवर एक्स it gives e to the power h minus 1 into e to the power x, e to the power h minus 1 into e to the power x. So which is equal to e to the power h minus 1, this one and this one it is square and e to the power x. हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 2. म्हणजे आपण याची व्हॅल्यू काढली, याची व्हॅल्यू काढली. आता आपल्याला या टर्मची व्हॅल्यू काढायची आहे. and del square upon e ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर x. सो विच इज इक्वल टू डेल स्क्वेअर. हा जो शिफ्ट ऑपरेटर आहे हा डिनॉमिनेटरचा जर न्यूमरेटरला गेला तर e टू द पॉवर मायनस 1 होऊन जाईल आणि e टू द पॉवर मायनस 1 इनवर्स शिफ्ट ऑपरेटर आहे. म्हणजे जसं ई ऑपरेटर एखाद्या फंक्शनवर ऑपरेट झाल्यानंतर इट इज इन्क्रीज्ड बाय अन अमाउंट एच, तसंच इनवर्स ऑपरेटर शिफ्ट इनवर्स ऑपरेटर एखाद्या फंक्शनवर जर ऑपरेट झाला तर इट इज डिक्रीज्ड बाय अन अमाउंट एच म्हणजे ई टू द पॉवर एक्स मायनस एच येईल. सो दॅट इज इक्वल टू डेल स्क्वेअर ई टू द पॉवर एक्स मायनस एच विच इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस एच. आणि ज्या वेळेस आता डेल स्क्वेअर ई टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट मध्ये आणि याची व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 च्या मदतीने ऑलरेडी काढलेली आहे आणि ती आहे विच इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस एच इन ब्रॅकेट ई टू द पॉवर एच मायनस 1 अँड इट्स स्क्वेअर ई टू द पॉवर एक्स ड्यू टू 2 आणि याला इक्वेशन नंबर आपण 3 म्हणू. आता इक्वेशन 1, 2, 3 म्हणजेच टोटल राईट हँड साइड आहे. त्यांच्या व्हॅल्यूज आपण तुकड्या तुकड्यांनी काढलेले आहे ते आता एकत्र क्लब करू. सो राईट हँड साइड विच इज इक्वल टू पहिली
डेल स्क्वेअर अपॉन ई इंटू ई टू द पॉवर एक्स. याच्या जागेवर याची व्हॅल्यू ठेवू विथ द हेल्प ऑफ इक्वेशन 3, जे की ई टू द पॉवर मायनस एच इन ब्रॅकेट ई टू द पॉवर एच मायनस 1 त्याचा वर्ग इंटू ई टू द पॉवर एक्स आहे, इंटू ई टू द पॉवर एक्स म्हणजे इक्वेशन 1 वरून ई टू द पॉवर एक्स प्लस एच मिळाली ते ठेवले. आणि इक्वेशन 2 वरून डिनॉमिनेटरला जे डेल स्क्वेअर ई टू द पॉवर एक्स आहे याच्या बदल्यात इक्वेशन 2 काय म्हणते, ई टू द पॉवर एच मायनस 1 त्याचा वर्ग इंटू ई टू द पॉवर एक्स. म्हणजे ही राईट हँड साइडच्या प्रत्येक टर्मची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली ड्यू टू इक्वेशन 1, ड्यू टू इक्वेशन 2 ॲज वेल ॲज इक्वेशन 3. आता ई टू द पॉवर एच मायनस 1 त्याचा वर्ग, ई टू द पॉवर एच मायनस 1 त्याचा वर्ग याच्या सोबत कॅन्सल झाला. ई टू द पॉवर मायनस एन ई टू द पॉवर मायनस एच नॉट एन, ई टू द पॉवर मायनस एच कॅन्सल विथ ई टू द पॉवर प्लस एच. ई टू द पॉवर एक्स कॅन्सल विथ ई टू द पॉवर एक्स. ओनली रिमेनिंग इज हिअर ई टू द पॉवर एक्स. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, दॅट इज लेफ्ट हँड साइड. तर हा नंबर ऑफ टाइम्स आस्क्ड इन द एग्जामिनेशन, व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट एक्झाम्पल 7 ऑन पेज नंबर 30. हे सेपरेशन, मेथड ऑफ सेपरेशन ऑफ सिम्बॉलचे एक्झाम्पल्स आहेत. हे जे 1 2 3 4 एक्झाम्पल आहे ना, याच्यामधून मी फक्त एक एक्झाम्पल घेणार आणि बाकीचे एक्झाम्पल आपल्याला करायचे आहेत, कारण की आपल्यालाही काही होमवर्क असलं पाहिजे. तर नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, यूज द मेथड ऑफ सेपरेशन ऑफ सिम्बॉल्स टू प्रूव्ह दॅट u ला सफिक्स x पहिला which is equal to u ला सफिक्स x minus 1 प्लस डेल u ला सफिक्स x minus 2 प्लस डेल स्क्वेअर u ला सफिक्स x minus 3 प्लस डॉट 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 प्लस डेल रेस टू n minus 1 u ला सफिक्स x minus n प्लस डेल रेस टू n u ला सफिक्स x minus n. हा झाला तुमचा मेथड ऑफ सेपरेशन ऑफ सिम्बॉलचा पहिला, 7व्या मधला पहिला. दुसरा काय आहे हो, u0 प्लस xc1 डेल u1 प्लस xc2 डेल स्क्वेअर u2 प्लस डॉट 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 प्लस डेल रेस टू x u ला सफिक्स x. हे झालं दुसरं. which is equal to u ला सफिक्स x प्लस xc1 डेल स्क्वेअर u ला सफिक्स x minus 1 प्लस xc2 डेल रेस टू 4 u ला सफिक्स x minus 2 प्लस डॉट 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 प्लस डेल रेस टू 2x u ला सफिक्स 0. हा झाला तुमचा दुसरा एक्झाम्पल. तिसरा बघा, u1x प्लस u2x स्क्वेअर प्लस u3x क्यूब प्लस डॉट 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 विच इज इक्वल टू x अपॉन 1 मायनस x ब्रॅकेट मध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर u1 प्लस x स्क्वेअर अपॉन 1 मायनस x चा वर्ग डेल u1 प्लस x अपॉन 1 मायनस x चा क्यूब डेल स्क्वेअर u1 प्लस डॉट डॉट डॉट. Where y is equal to u ला suffix x is any function of x and 0 is less than x is less than 1. आणि चौथा एक्झाम्पल आहे u ला suffix 0 प्लस u1x प्लस u2x स्क्वेअर प्लस डॉट 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 which is equal to 1 upon 1 minus x u0 प्लस x upon 1 minus x चा वर्ग डेल u0 प्लस x स्क्वेअर अपॉन 1 minus x चा क्यूब डेल स्क्वेअर u0 प्लस डॉट डॉट डॉट. अशा पद्धतीनं या 7व्या एक्झाम्पल मध्ये 4 एक्झाम्पल सेपरेशन ऑफ सिम्बॉल म्हणजे मेथड ऑफ सेपरेशन ऑफ सिम्बॉलचे आहेत. हे सारखेच एक्झाम्पल असल्यामुळे मी एक एक्झाम्पल इथे घेणार आहे, बाकीचं आपल्याला करायचं आहे. आपण कन्सिडर काय केलेलं आहे बघा या एक्झाम्पल मध्ये, u ला सफिक्स x मायनस डेल रेस टू n, u ला सफिक्स x मायनस n. मित्र हो, आतापर्यंत आपल्याला एकतर लेफ्ट हँड साइड कन्सिडर करत होतो आणि प्रूव्ह करत होतो राईट हँड साइड, किंवा राईट हँड साइड कन्सिडर करत होतो आणि प्रूव्ह करत होतो लेफ्ट हँड साइड. परंतु इथे तसं केलेलं नाहीये. इथे काय केलेलं आहे की लेफ्ट हँड साइडची जी टर्म आहे ती बी घेतलेली आहे आणि राईट हँड साइडची शेवटची टर्म मायनस मध्ये कन्सिडर केलेली आहे.
आणि आपण कन्सिडर काहीही करू शकतो, फक्त आपलं कॅल्क्युलेशन बरोबर असलं पाहिजे आणि आपला येणारा रिझल्ट मग डेफिनेटली बरोबर येईल. तर कन्सिडर काय केलेलं आहे, लेफ्टचं यूला सफिक्स एक्स आणि राईटच्या नंबर ऑफ टर्म्स मधून शेवटची टर्म तेही मायनस डेल रेस टू एन यूला सफिक्स एक्स मायनस एन. म्हणजे आपल्याला आता प्रूव्ह काय करावं लागेल, आपल्याला प्रूव्ह करावं लागेल ही टर्म इकडे असल्यामुळे यूला विच इज इक्वल टू यूला सफिक्स एक्स मायनस वन प्लस डेल यूला सफिक्स एक्स मायनस टू प्लस डेल स्क्वेअर यूला सफिक्स एक्स मायनस थ्री प्लस डॉट 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 डेल रेस टू एन मायनस वन यूला सफिक्स एक्स मायनस एन. एवढंच प्रूव्ह करावं लागेल. आणि मग आपली जे लेफ्ट हँड साईडला दुसरी टर्म आहे त्याला राईट हँड साईडला नेल्यानंतर आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळून जाईल. हा एक्झाम्पल नीट समजून घ्या. याच टाईपचा एक्झाम्पल 2, 3, 4 आहे जे की तुम्ही करणार आहात. सो विच इज इक्वल टू यूला सफिक्स एक्स मायनस डेल रेस टू एन. जेव्हा या फंक्शनवर शिफ्ट ऑपरेटर ऑपरेट केला तर आपल्याला काय लिहिता येते, ई टू द पॉवर मायनस एन यूला सफिक्स एक्स. म्हणजे इनव्हर्स शिफ्ट ऑपरेटर जर या यूला सफिक्स एक्स वर ऑपरेट केला तर रिझल्ट येते यूला सफिक्स एक्स मायनस एन. म्हणजे आपल्याला असं लिहिता येते. आता यूला सफिक्स एक्स टेकन आउट कॉमन, परंतु इकडच्या राईट हँड साइडला लिहिलेला आहे इन ब्रॅकेट मध्ये विच इज इक्वल टू 1 मायनस डेल रेस टू एन अपॉन ई टू द पॉवर एन. ब्रॅकेटच्या बाहेर यूला सफिक्स एक्स. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं ई टू द पॉवर एन मायनस डेल रेस टू एन अपॉन ई टू द पॉवर एन ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेटच्या बाहेर यूला सफिक्स एक्स. त्याच्यानंतर हा 1 अपॉन ई टू द पॉवर एन टेकन आउट आउटसाइड द ब्रॅकेट इन ब्रॅकेट ई टू द पॉवर एन मायनस डेल रेस टू एन. आता अपॉन जे आपण लिहिलेलं आहे ई मायनस डेल हे कसं लिहिलं हो सांगतो. इनटू ब्रॅकेटच्या बाहेर यूला सफिक्स एक्स. आपल्याला रिलेशन बिटवीन शिफ्ट ऑपरेटर आणि फॉरवर्ड ऑपरेटर माहित आहे. शिफ्ट ऑपरेटर ई इज इक्वल टू 1 प्लस डेल्टा लिहिता येते आपल्याला. शिफ्ट ऑपरेटर ई इज इक्वल टू जर 1 प्लस डेल्टा लिहू शकतो किंवा केलेलं आहे आपण हे डिराइव्ह, तर ई मायनस डेल इज इक्वल टू 1. ई मायनस डेल इज इक्वल टू 1 आणि 1 न काही फरक पडत नाही. आणि असंच का केलं तर एक फॉर्म्युला आहे. काय आहे फॉर्म्युला, जर x टू द पॉवर n मायनस y टू द पॉवर n असेल तो विच इज इक्वल टू x मायनस y एका ब्रॅकेट मध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये एक एक न पॉवर कमी होते पहिल्या टर्मची, दुसऱ्या टर्मची एक एक न पॉवर वाढते. म्हणजे बायनॉमियल थेरम फॉलो करते. फक्त एनसीआर वगैरे त्याच्यात नाही आहे. बघा x मायनस वाय इन ब्रॅकेट x टू द पॉवर n मायनस 1 प्लस y x टू द पॉवर n मायनस 2 प्लस y स्क्वेअर x टू द पॉवर n मायनस 3 प्लस डॉट 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 प्लस y रेस टू n मायनस 1. हा फॉर्म्युला इथे वापरला आहे. बघा आता इथे हा जो e टू द पॉवर e मायनस डेल आहे ना, याचा e मायनस डेल सोबत कटला आणि हा जो डिनॉमिनेटरला e टू द पॉवर n आहे त्याला न्यूमरेटरला नेलं. सो विच इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस एन इन ब्रॅकेट. आता इथं बघा एक्सच्या जागेवर ई आहे, वायच्या जागेवर डेल आहे. फक्त एवढंच आठवण ठेवा, एक्सच्या जागेवर ई आहे आणि वायच्या जागेवर डेल आहे. मग काय मिळेल आपल्याला, ई टू द पॉवर एन मायनस 1 प्लस डेल ई टू द पॉवर एन मायनस 2 प्लस डेल स्क्वेअर ई टू द पॉवर एन मायनस 3 प्लस डॉट 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 प्लस डेल रेस टू एन मायनस 1. बघा फॉर्म्युला x to the power n minus 1 plus y x to the power n minus 2 plus y square x to the power n minus 3 plus dot 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 plus y raised to n minus 1. हा x minus y जो की इथे e minus डेल येईल त्याच्यासोबत तो कटला. आता या e to the power minus n नी each and every टर्मला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो विच इज इक्वल टू e to the power minus 1 plus del e to the power minus 2 plus del square e to the power minus 3 plus dot 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 plus del raised to n minus 1 e to the power minus n ब्रॅकेट
आणि ब्रॅकेटच्या बाहेर u ला सफिक्स x. पुन्हा आता या u ला सफिक्स x ने each and every टर्मला मल्टिप्लाय करायचं, which is equal to e to the power -1 into u ला सफिक्स x plus del e to the power -2 into u ला सफिक्स x plus del square e to the power -3 into u ला सफिक्स x plus dot 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 plus del raised to n minus 1 into e to the power minus n u ला सफिक्स x. आता काय करायचं आहे आपल्याला, इनव्हर्स शिफ्ट ऑपरेटर प्रत्येक टर्म मध्ये आहे ते ऑपरेट करायचं आपल्या फंक्शन u ला सफिक्स x वर. इथं जर ऑपरेट केलं तर u ला सफिक्स x -1, मी आत्ताच म्हणालो शिफ्ट ऑपरेटर जेव्हा एखाद्या फंक्शनवर ऑपरेट होतो तर तो h न काय होतो, इट इज इन्क्रीज्ड बाय एन अमाउंट h. इनव्हर्स शिफ्ट ऑपरेटर जर एखाद्या फंक्शनवर ऑपरेट झाला तर इट इज डिक्रीज्ड बाय एन अमाउंट h. परंतु जिथे h नसेल तिथं काय करायचं हो, तिथे आपल्याला थ्रू आउट युनिटी यूज करायचं. जिथे h नाही आहे दिलेलं तिथे आपल्याला युनिटी यूज करायचं आहे. म्हणून which is equal to u ला सफिक्स x -1 प्लस del u ला सफिक्स x -2 प्लस del square u ला सफिक्स x -3 प्लस डॉट 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 प्लस del raised to n -1 u ला सफिक्स x n. मित्र हो, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड हे मिळवली आपल्याला. आता राईट हँड साइडला एक टर्मची गरज आहे, कोणत्या, जी आपण कन्सिडर केलेली आहे लेफ्ट हँड साइडला मायनस मध्ये, मग त्याला राईट हँड साइडला नेलं तर प्लस मध्ये येऊन जाईल आणि आपला प्रूफ येऊन जाईल. आणि म्हणून u ला सफिक्स x which is equal to u ला सफिक्स x -1 प्लस del u ला सफिक्स x -2 प्लस del square u ला सफिक्स x -3 प्लस डॉट 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 प्लस del raised to n -1 into u ला सफिक्स x n प्लस del raised to n u ला सफिक्स x n. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल 7व्या मधला पहिला सिस्टमॅटिक करून दाखवला त्या पद्धतीनं तुम्हाला दुसरा, तिसरा, चौथा करायचा आहे. काही जर प्रूफ आला नाही तर तुम्ही कधीही विचारू शकता किंवा माझ्या नोट्स अवेलेबल आहेत पेन्शन पॉइंटवर, तिथून तुम्ही कलेक्ट करून ईच अँड एव्हरी एक्झाम्पल त्याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व मिळेल. तर मित्र हो, या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.